नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मानवी मन हे अनाकलनीय आहे. आता इथे गाडीत आहे तर काही क्षणातच ते चंद्रावरती पोहोचेल. ते जेवढं दयाळू आहे, त्याच्यात जेवढी करुणा आहे, तेवढीच त्याच्यामध्ये क्रूर अशी हिंसा भरलेली आहे. आणि याला कोणीही अपवाद नाही. अनेक वेळेला आपण असं पाहतो की ज्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे, ज्यांना किडे मुंगी मारणं सुद्धा त्या जीवावर अन्याय करणारा आहे असं वाटतं, अशी माणसं सुद्धा एका विशिष्ट क्षणी अतिशय क्रूर बनतात आणि जी काही संधी समोर दिसते आहे ती साधत अनाकलनीय असं गुन्हेगारी कृत्य करतात. आता मी जी तुम्हाला कहाणी सांगणार आहे तिला मी एकाच शब्दामध्ये उल्लेख करेन: भयंकर. अगरवाल आणि गोयल अशा दोन कुटुंबाशी संबंधित असलेली ही कहाणी आहे. त्याची प्रेस नोट मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि अक्षरशः अंगाचा थरकाप उडेल. ज्या तरुण मुलाचा ह्या घटनेमध्ये जीव गेला, त्या बिचाराचा ह्याच्याशी काही दूर दूरपर्यंत संबंध नाहीये. त्याला माहिती पण नाहीये की आपल्या पुढं काय वाढून ठेवलंय. त्याची होणारी वाग्दत्त वधू ही त्याला अतिशय विश्वासानं, कारण हल्ली आणि ते चांगलं पण आहे की एकमेकांना समजून घेण्यासाठी लग्नाच्या आधी होणारे पती पत्नी स्वतःला वेळ देतात, दुसऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्यातनं जे काही घडलं ते शेवटपर्यंत पहा. म्हणजे विचार करा की असं एक, ज्या मुलीचं काहीही बॅकग्राऊंड नाहीये, तिचा जो प्रियकर आहे ज्याचा फोटो आता तुम्ही स्क्रीनवर बघताय त्याचं काहीही बॅकग्राऊंड नाहीये, आणि तरी सुद्धा ह्यांनी अचंबित करावी, धक्का बसावा अशा पद्धतीचं गुन्हेगारी कृत्य केलेलं. सो हे जे अगरवाल कुटुंब आहे श्रीमंत आहे. अगरवाल पण श्रीमंत आहेत, गोयल पण श्रीमंत आहे. अगरवाल हे मूळचे तुळजापूरचे. 10 वर्षापूर्वी त्यांनी तुळजापूर सोडलं. तिथं त्यांचा किराणा मालाचा व्यापार होता. इथे ते पुण्यात आले. पुण्यात पण ते सुस्थितीत होते आणि तेवढीच सुस्थितीतली असलेली सून त्यांना हवी होती गोयल कुटुंबातली. आणि आता मी तुमची फार वेळ न घेता मी तुम्हाला फक्त प्रेस नोट वाचून दाखवतो, मग तुमच्या लक्षात येईल की मानवी मन किती क्रूर आहे आणि काय करू शकतं ते मन. अनाकलनीय आहे हे सगळं. सो बघा, पोलिसांची जी एक्सक्लुझिव्ह प्रेस नोट आहे त्याप्रमाणे लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या केतन अगरवालचा होणाऱ्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केलेल्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला केलेले अटकेबाबत. तर ही जी त्याची होणारी पत्नी आहे तिने कहाणी काय रचली आहे बघा. लोणावळ्याला हे दोघं, मी म्हणालो तसं, हे दोघे वाग्दत्त जे वधू आणि वर, हे दोघं निघाले. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये त्याची अकस्मात तशी एका मृत्यूची नोंद होते. घडलंय असं की 18/6/2026 हे प्रकरण पोलिसात दाखल झालं. दुपारी 1:30च्या सुमाराला लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला झुडपामध्ये इसम केतन विशाल अगरवाल आणि या तरुण मुलाचं वयवर्ष आहे अवघं 25. ह्या तरुण मुलाचा मृतदेह पोलिसांना सापडला. तो राहणार होता, मी म्हणालो, मूळचा तुळजापूरचा, पण हल्ली लोढा बॅलमँडो टॉवर गहुंजे, तालुका मावळ, जिल्हा पुणे इथं राहायचा आणि आर्थिक परिस्थिती फारच उत्तम. केतन अगरवाल याचं सिया गोयल, राहणार मार्केट यार्ड, पुणे, हिच्याशी लग्न ठरलं होतं. त्यामुळे हे दोघे जण लोहगड किल्ल्यावर फिरायला आल्यानंतर किल्ला फिरताना केतन अगरवालचा पाय घसरला आणि तो किल्ल्यावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला अशी माहिती सियानं दिल्यामुळं हर्ष कुलदीप अगरवाल, राहणार लोढा, यांनी पोलिसांना तसं कळवलं आणि मग पोलिसांचं चक्र सुरू झालं. पोलिसांना मूळ प्रश्न पडला की जी होणारी वाग्दत्त वधू आहे ती तातडीनं पोलिसात का नाही आली. पण त्यांनी सगळे सीसीटीव्ही फुटेज शोधायला सुरुवात केली आणि हा एखाद्या हॉलिवूड किंवा बॉलिवूडमध्ये जसा एखादा गुन्हेगार आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण कॅप टाकून चेहरा पूर्ण झाकून येतो, त्याप्रमाणे ह्या गुन्हेगाराचा हा जो फोटो तुम्ही स्क्रीनवरती बघताय तो फोटो पोलिसांना सापडला. आणि मग पोलिसांच्या तपासाची सगळी चक्र वेगानं फिरली आणि मग लक्षात आलं की हे प्रकरण असं आहे की पोलिसांना प्रथमदर्शनीच हे सगळं प्रकरण संशयास्पद वाटल्यानं प्रॉपर्टीचा वाद किंवा प्रेम संबंधाला प्रकार आहे का असा तपास त्याने सुरू केला. तपासादरम्यान मुलीचे प्रेम संबंध असल्याची माहिती समोर आली.
त्या दरम्यान केतन विशाल अग्रवाल याचे वडील विशाल देवीचंद अग्रवाल वय वर्ष 46 यांनी सिया प्रवीण गोयल राहणार मार्केट यार्ड पुणे हिचे चेतन चौधरी पूर्ण नाव सध्या माहित नाहीये याच्यासोबत प्रेमसंबंध असल्यानं संगनमत करून केतन विशाल अग्रवाल याला लोहगड किल्ल्यावरून ढकलून देऊन मारलं अशा पद्धतीची फिर्याद दिली. म्हणजे पोलिसांच्या आधी पालकांनाच संशय आला. मग ह्या तक्रारीच्या अनुषंगाने ज्या वेळेला पोलिसांनी सगळे सीसीटीव्ही बघितले त्यावेळेला चेतन बाबूलाल चौधरी वय वर्ष अवघं 22 ह्याचा त्यांना शोध लागला. त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे तपास केल्यानंतर चेतन चौधरी आणि सिया गोयल याचे प्रेमसंबंध होते. परंतु सिया गोयल हिचं लग्न केतन अग्रवाल याच्याशी ठरवलं होतं. सिया गोयल हिला केतन अग्रवाल याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं आणि ह्या प्रेमसंबंधात तो अडकाटी येतोय असं लक्षात आल्यानंतर चेतन चौधरी यांनी सिया प्रवीण गोयल यांनी कट रचून सिया गोयल हिनं केतनला लोहगड किल्ल्यावर फिरायला नेलं. तिथं प्रियकर चेतन चौधरी त्याच्या पाठीमागून आलाच होता. त्यानं सरळ त्याला किल्ल्यावरून ढकलून दिलं आणि त्याचा खून केला. आता हे सगळं पोलिसांना लगेचच लक्षात आलं आणि मग या प्रकरणामध्ये सिया प्रवीण गोयल वय वर्ष 20 राहणार सो अँड सो बिबीवाडी मार्केट यार्ड आणि तिचा प्रियकर 22 वर्षाचा चेतन या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये केतन जो आहे त्याचा मृतदेह त्याचा अंत्यविधी सगळं झालं. प्रश्न आता मला 2 पडतात. एक, सियाच्या आई वडिलांना माहिती होतं का की सियाचे चेतन बरोबर काही प्रेमसंबंध आहेत? असं असून सुद्धा सियाच्या मनाच्या विरोधामध्ये त्यांनी ही कृती केली का? केली आहे तर मग ते सुद्धा अशा पद्धतीनं जी काही घटना पुढे घडली त्याला काही अंशी तरी जबाबदार आहेत का? आणि समजा त्यांना हे माहिती नसेल, त्यांच्याही अप्रोक्षमध्ये हे झालं असेल तर सियाला इतकं बळ मिळालं कुठून? ती काही क्राईम सिरियल बघत होती, ती काही सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्समध्ये होती. अवघी 20 वर्षाची मुलगी ज्या पद्धतीनं आपल्या होणाऱ्या 25 वर्षाच्या वाग्दत्त वराला सरळ किल्ल्यावरून ढकलून देऊन मारून टाकते, हे फार अनाकलनीय. आणि म्हणून मी म्हटलं की मानवी मन ते भयंकर क्रूर आहे. ते जेवढं सज्जन आहे, ते जेवढं मायाळू आहे, ते जेवढं समाजाप्रती असलेल्या आपल्या भावना आपली जबाबदारी ओळखून वागतं, तेवढंच ते कसं क्रूर आहे ह्याचं हे आणखीन एक उदाहरण आहे. आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये समाज एकच आहे. त्या समाजातल्या तरुणाचा निष्पाप तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी त्याची हळहळ व्यक्त होते. मला पण फार वाईट वाटलं की ज्यांना आयुष्याची सुरुवातच केलेली नाही नीटनीटकी त्या बिचाऱ्या केतनचा ह्या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. तरीही त्याला अनपेक्षितपणे म्हणजे कल्पना करा की अतिशय विश्वासानं तो हातात हात घेऊन आपल्या बायकोचा किल्ल्यावर फिरायला गेलाय. तो मागून आलेला जो कोणी आहे त्याला तो ओळखतही नसावा कदाचित. आणि ह्या अनोळखी व्यक्तीने एका अशा ठिकाणी उभारला असताना त्याला सरळ ढकलून दिलं आणि काही कळायच्या आत त्यानं आपली इहलोकाची यात्रा संपवली. आणि म्हणून मी अशा प्रकाराला महत्व देतो की जिथे अनाकलनीय असं हे जे मानवी मन आहे ते समजून घेता येतं आणि त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा सजग राहता येतं. तुम्ही सजग राहा. अशा घटनामध्ये संवाद किती महत्वाचा असतो हे पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आलं. थांबतोय मी इथे. थँक्यू. चॅनल सबस्क्राईब करा.